साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदयगम्यं वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आता आजचा आपला प्रवचनाचा विषय आहे अमृत पेलेला, अमृत पिणारे अमर सनातन विश्व हिंदू धर्म. हिंदू धर्मातले जे सर्व जीव आहेत, प्राणी आहेत, गाय आहेत, वासरं आहेत, पिकं आहेत, हे सगळे अमृत पेलेले आहेत. म्हणून ती वंशवंशी परंपरेने जशी तशी कार्य करतात. आता तुम्हाला सांगितलं बा, हे 3 इंची गणपतीची मूर्ती बनवा. तुम्ही साचा तयार केला. ह्या वर्षी चिखलाची 3 इंच मूर्ती बनवली, पुढच्या वर्षी त्या साच्या 3 इंच, ते साच्या 3 इंच, असे छंद आणि स्वराचे साचे तयार केले आहेत. छंद आणि स्वराचे साचे तयार केल्यामुळं ही जगसृष्टी जशीची तशी चाललेली आहे. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. जगाच्या आरंभी मानवाला 2 डोळे होते, आता 2 आहेत, पुढे पण तेच राहणार आहेत. अशा दृष्टीने हे सगळं जग चालू आहे. मग आता हरिवंश पुराणानं सांगितलं, ब्रह्मदेवाने सृष्टिमान करायच्या वेळेस गायत्री छंद षडजा स्वर यापासून गणेश प्रजा निर्माण केली. नंतर उष्णिक छंद ऋषभ स्वरापासून ब्रह्मदेव प्रजा निर्माण झाली. नंतर अनुष्टुप छंद गांधार स्वर यापासून विष्णू प्रजा निर्माण झाली. नंतर बृहत छंद मानदंड स्वर यापासून शिव प्रजा निर्माण झाली. नंतर पंचछंद पंचम स्वर यापासून इंद्र प्रजा निर्माण झाली. त्रिष्टुप छंद दैवस्वरापासून दत्त प्रजा निर्माण झाली.
आणि जगच्छन्निशास्वर्यापासून विराट प्रजानी मंदिर अशा दृष्टीने हे जगामध्ये सगळं काही ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे. सूत्र त्या कष्टचा हे लावले काय नियम लावलाय, धर्म लावून दिलेला आहे. बाजरी सारखी उगवती, जवारी सारखी उगवती. असं का होतं? आंब्यासारखाच, बोर सारखे, चुक सारखाच. असं का? तर लोक निसर्ग आहे, पण याला नियंत्रण करणारं काहीतरी असलं पाहिजे ना. हरिवंश पुराणामध्ये छंद आणि स्वर याच्यामध्ये सांगितलं. आता बघा गणपतीचं आपण उदाहरण घेऊ. गणक ऋषी, गणपती देवता, नृत्यगाय, छंद एवढं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी गणेश प्रजा निर्माण होणार नाही, रिद्धी सिद्धी मिळणार नाही. कोणी आपला कवरे गणपती स्तोत्र वाजत तुम्हाला फक्त गणपती सण ते सहकार्य करणार नाही. कारण का? पुढं षडजा स्वर नाही. षडजा स्वर नसल्यामुळं या ठिकाणी अमृत प्राप्ती होत नाही. अमृत प्राप्ती होण्याकरता ऋषी देवता छंद आणि स्वरी चारी कासावं लागतात. आणि जेव्हा चारी असतील तेव्हा आपल्याला आता आपण ज्या देवांची भक्ती करतो ते देव अमृत प्यायले आहेत का? हा पहिला प्रश्न आहे. आपण ज्या देवांची भक्ती करतो देवींची, ते देव अमृत प्यायले आहेत का? हा आहेत. 33 कोटी देव अमृत प्यायले आहेत. मग त्यांची आपण भक्ती केलं, आपला पण अमृत मिळून आपण स्वर्गात जाऊ शकतो. पण जे चेडे गोटे आहेत तुमचे भानवती करणे जादूटोणा काळी, हे अमृत प्यायले का? नाही. यांची भक्ती करणारी मंडळी आहे त्यांना स्वर्गात प्रवेश नाही, कारण ते अमृत पेलेले नाहीत ना. मग यांची इथंच मोठा गोड आहे. आणि मग आपण ह्या महाराजांची पूजा करतो, त्या बाबा समाधिमान, ह्या बाबा समाधिमान. मग यांना अमृत प्राप्त झाली होती का? हा महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वी जन्मामध्ये अमृत पेले का? हे ह्या जन्मात पण पुन्हा अमृत मिळालं का? या सगळ्या गोष्टी जेव्हा आपला पूर्ण होतील तेव्हा हा हिंदू धर्म जो आहे हा अमृत पेला धर्म आहे, म्हणून तो नष्ट झालेला नाही, जसा तसा कायम आहे. बाकीचे हे धर्म आहेत त्यांना माहिती, त्याबद्दल आपल्याला फार बोलायचं नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हिंदू धर्म जो आहे त्याच्यामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर हे जे आहेत हे अमृत पेले आहेत, म्हणून त्या ऋषींची नावं सुद्धा वेगळी, देवतांची नावं वेगळी. ते देव जर पृथ्वी आले तर आपल्याला सुख शांती होईल, तशी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आता आपण एक ऋच्या घेणार आहोत, नंतर पाहणार आहोत. त्रयस्रो वैस्त्रुलाम आदशो पौरस्थो ऋषी आहे अमृत प्यायला. पौमान सोमा अमृत देवता आहे. आणि प्रतिछंद मानंता स्वर या ठिकाणी या ऋच्याचं आहे, म्हणजे अमृत पेरले आहेत. म्हणून ही ऋचा सुद्धा अमृतमय आहे आणि ती आपल्याला आता सुख शांती देते. काय म्हटलंय? त्वं सोमं प्रथमा वक्तवैरिषामहे वाजाय श्रवसे धियं दधु सा त्वं नावीर वीर्याय चोदयाम. हे सोमामृत देणारा देवा, सर्वात प्रथम यज्ञस्थानी दर्भासने मांडणारे ऋत्विज व यजमान विशेष सामर्थ्यवाले अन्न व संरक्षण करण्यासाठी बीजासाठी उत्तम विचार करू म्हणतात. आता या ठिकाणी 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सामर्थ्य नंतर संरक्षण, या 2 गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता आपलं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे आणि संरक्षण. आता काय माणसं माझ्या म्हणले, महाराज आम्हाला छातीच्या काळीगामचा त्रास होतोय, ते सुधारण्याकरता आम्हाला काहीतरी सांगा. मी म्हणलं तुम्ही मोडाचं धान्य खा, रोज मटकी खात जा मोडाची. 3 जण म्हणले ठीक. त्याने मोडाचं धान्य सुरू केलं. म्हणलं 3 ते 6 महिने तुम्ही परत तुम्ही ECG काढून मला दाखवा. आता तुमचं जे ECG आहेत ते 3, 4, 5 किंवा खालीवर आधी कोणी आहेत, 3 महिन्यांनी तुम्ही या. त्याने दररोज
मोडाची मटकी खायला सुरुवात केली तिघांनी. आणि 3 महिने त्याने आपला काळीगाम काढला. तो काढून घेऊन आल्यानंतर ज्याने मटकी चांगली सुंदर आणि चांगल्या पद्धतीने खाल्ली त्याचा काळीगाम 4थ्या नंबरचा या ठिकाणी प्रच्छन्न मानदासवर सांगितलाय. तो 10 mm आला. म्हणजे 100% यांनी जे व्यवस्थित आहार घेतला त्याचा हा परिणाम या ठिकाणी आढळला. सगळे काळीगाम 10 मध्ये आलेले आहेत. 6 बटणं दिल्यानंतर दुसरा आला, त्याचा काळीगाम काढा, तो 5 mm भरला. म्हणजे महाराज आम्ही पण लय मटकी खाल्ली मोडाची, आमचा काळीगाम का वाढला नाही? ठीक आहे. तिसरा आला, मला महाराज मी मटकी खाल्ली पण माझा काळीगाम 2 m 3 m असाच आहे, mm. असं का झालं? मला ठीक आहे, तुम्ही आता उद्या असं या, तुम्ही कसे कसे मटकीचं धान्य खाल्लं ते तुम्ही घेऊन या माझ्याकडे, आपण उद्या मग तुमचं ते मोजू. पहिला नंबरचा आला, त्याने आपली मटकी आणली. त्या मटकीचं जे कोंब होता म्हणजे मोड, तो मोजल्यानंतर तो 10 mm भरला. म्हणले बघा यांनी 10 mm पूर्ण मटकीचे वाढ होऊन दिली. याच्यामध्ये ही जीवनसत्व पूर्ण आलेलं आहे आणि त्यामुळे याचे जे काळीगाम आहेत ते 100% सर्व व्यवस्थित आलेले आहेत. दुसऱ्याने आणली मटकी, त्याचे काय जो मोजली मटकीचा मोड ते 5 mm भरला. आणि ती मटका त्याने पूर्ण वाढवून दिली नाही, तिची प्रगती होऊन दिली नाही. त्यामुळे त्याचे जे काळीगाम आहे ते 5 mm. आणि तिसरा होता, त्याने नुसती मटकी आणली, बघा अशी खातो म्हणे, त्याला मोड चालणार, त्यामुळं त्या मटकीचा ही जीवनसत्वात रूपांतर झालं नाही आणि त्यामुळे तिला मोड आले नाहीत आणि त्यामुळे त्या माणसाचे काळीगाम अगदी 0 ते 2-3 वर्ष होते. मग अशा दृष्टीने जेव्हा आपण भक्ती करतो किंवा आपण आहार घेतो, सोमरस पितो आणि तो सोमरस संरक्षण आपलं कसं करतो आता या ठिकाणी बघा. आता याच्यामध्ये पहिल्याचा नंबर 10 mm आला, म्हणजे आपलं पूर्ण संरक्षण झालेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अमृत आलेलं आहे. नंतर आपल्या शरीरात अल्फा किरण वाढलेला आहे. नंतर ऑक्सिजन घेणारे जीवाणू आपल्या शरीरामध्ये आहेत. अजून अनेक गोष्टी म्हणजे अनेक सूक्ष्म गोष्टी त्या आपल्या शरीरामध्ये आलेल्या आहेत त्या माणसाच्या. म्हणून त्याचं जीवन सुरक्षित आणि संरक्षण आणि विजय प्राप्त करणार झालं. आता दुसऱ्याचं होतं, त्याला 50%च 5 mm म्हणजे 50% 100% त्याच्याकडे शक्ती नाही. 50% अल्फा किरण, 50% जीवाणू ऑक्सिजन घेणारे आणि 50% पवमान स्वमा अशी देवशक्ती त्याच्याकडे आणि 50% गॅमा बॅटा किरण आणि 50% त्याच्याकडं ते ऑक्सिजन न घेणारे जीवाणू म्हणजे रोग निर्माण करणारे. म्हणजे अशा दृष्टीने याची प्रगती झाली नाही. म्हणजे लढाई चालली शरीरामध्ये अधिक होण्याची. आणि तिसरा जो होता, याच्या शरीरामध्ये सगळे गॅमा बॅटा आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू आले. त्यामुळं त्याला महारोग, क्षयरोग, कॅन्सर असे आजार जळले. मध्याला सतत आजार दुखणं जळलं. आणि 1 नंबर जो होता त्याला कुठलाही आजार झाला नाही, तो सुरक्षित राहिला. मग पुन्हा म्हणले आता तुम्ही असं करा, 2 जण हे मोडाची मटकी 5-5 दिवस 4-4 दिवस ठेवा आणि मोजून बघा मशनीमध्ये तुमच्या 5-10 mm आली मग खायची. मग त्या दोघांनी बी मटकी 10-10 mm आल्यावर खाल्ली. मग पुन्हा 3 महिने त्यांचे काळीगाम तपासले, तेव्हा ते 10 mm आले म्हणून त्यांचा कॅन्सर, महारोग, क्षयरोग बरा झाला. म्हणजे आपल्या शरीराचे व्होल्टेज आहेत ते डॉक्टरकडून किंवा आपल्या आध्यात्मिक शास्त्रातून त्यांची वाढ झाली पाहिजे. ते जर झाली नाही तर आपला रोग सोडणार नाहीत. आणि सध्या वस्तू धर्माची बाजू आहे ती कमकुवत झालेली आहे.
धर्माचे मंत्र कोणी कसा लिहितो म्हणतो म्हणा असं म्हणा, आता शास्त्रीय पद्धती वेदात जे मंत्र ऋषींनी सिद्ध केलेले आहेत ते मंत्र म्हणा, कुठले मंत्र म्हणू नका, कारण त्यांचा काहीच उपयोग नाही. गायत्री मंत्राच्या छंदात दिलं का ते म्हणा, म्हणजे छंद स्वरूप मंत्र 24, 28, 32, 36, 40, 28, 72 अशा अक्षराचे मंत्र तुम्ही लिहिताय ते तुम्हाला फलद्रूप होणार आहे. तेव्हा आपल्या शरीरामध्ये अमृत प्राप्त होणार आहे, अमृत येणार आहे. मग तुम्ही जर समजा तुम्ही 25, 27, 29, 31, 35, 41, 42, 49, 51, 73, 74 असे जर मंत्र म्हणायला लागले अक्षराचे तर तुमच्या शरीरामध्ये आसुरी शक्ती प्राप्त होते, दैवी शक्ती प्राप्त होत नाही. दैवी शक्ती प्राप्त होण्याकरता 24, 28, 32, 36, 40, 48, 72 हे अक्षरांचे मंत्र म्हणायला पाहिजे. तेव्हा आपल्या शरीरात अमृत येणार, दैवी शक्ती प्राप्त होणार. मेंदूचा जीर द्यायचा ECG सुधारणार आहे, तसं नाही. मग आपल्या शरीरामध्ये अमृत पुरे ऋषी मुनी पेले, मग ह्या काळामध्ये आपलं अमृत मिळून कराय तर आपल्या शरीरात ये बी रक्तगटामध्ये ओम अँटीजन गणेश बीजाणुकण जीव हा जो आहे हा अतिशय सूक्ष्म आहे. एका केसाचे 1 कोटी भाग करायचे, त्याचे एक भाग म्हणजे आपला जीवाणू बीजाणू कण लक्षात ठेव, इतकं सूक्ष्म आहे. आणि त्या कणाची वाढ करायची, म्हणजे तो कण जसं वाढन तशी आपली प्रगती होईल. आता ओ रक्तगटाचा जीवाणू सुदर्शन, हे रक्तगटाचा शिवलिंग जीवाणू, बी रक्तगटाचा सूर्याग्नी चक्र जीवाणू आहे, ओम अँटीजन आहे, त्यांची वाढ व्हायला पाहिजे. मग आपण आता आंब्याचं उदाहरण घेतोय. आंब्याला प्रथम मोर आला की ते गायचे छंद षडजा स्वर सुरू झाला. त्याला एक थोडी बारीक कैरी आली की उष्णिक छंद ऋषभ स्वर सुरू झाला. तीच कैरी पुढं पोकळ आली आतमध्ये की ते अनुष्ठुप छंद गांधार स्वर त्या कैरीचं स्वरूप झालं. तीच कैरी पुढं थोडी मोठी झाली की ब्रचे छंद मानधांचा स्वर तयार होऊन आत कोळी तयार होते. तीच कैरी पुढं थोडी झाली की त्या कोळीमध्ये जीवाणू कण प्रगट होतो. तीच कैरी पुढं मोठी झाली की ते कैरी पाडायला लागते, म्हणजे पिकायला लागते. त्यावेळेला तिच्यामध्ये त्रिशुभ छंद दैव स्वराचा विकास झालेला आहे. आणि जेव्हा ते पूर्ण पिकते त्याचा आंबरस तयार होतो तेव्हा जगते छंद निषाद स्वर. अशा दिवशी आंबा तयार होतो, म्हणजे आपल्याला आंब्याचा आंबरस मिळतो. आंब्याने आंबरस आणला का? नाही. आंब्याने कोणाची मदत घेतली का? नाही. स्वतःच्या हिमतीने वाढवून त्याने आपल्या शरीरामधला आपलं मूळ जो गुणधर्म आहे तो जसाचे तसा ठेवलेला आहे. तसा प्रकारचा आपला जो सनातन धर्म आहे तो आपल्या शरीरामध्ये ओम अँटीजन आहेत ते अति सूक्ष्म आहेत. त्यांची जेव्हा आपण भक्तिमार्गाने वाढ करू तेव्हा त्या आंब्यासारखी क्रमवाराने वाढवत जाऊन तो जीवाणू पूर्ण विकसित होऊन आपल्याला अमृत शरीरात प्रगट करतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या शरीरात अमृत प्रगट करायचं म्हणजे रक्तव्याज मात्र चढापणाशिवाय होत नाही. मग या ठिकाणी जेव्हा अमृत तयार होतं तेव्हा धर्माचा युद्ध जय होतो, धर्मयुद्धाचा जय होतो. आणि या ठिकाणी जे अणुयुद्ध आहे त्याचा नाश होतो. म्हणजे याची पूर्ण वाढ होण्याकरता आपल्याला परमेश्वराची पूजा अर्चा करावं लागणार आहे. आपल्या गटावरून आपण भक्ती करायला पाहिजे. ये बीची गणपती, ओचा विष्णू, याचा शिव, बीचा सूर्याग्नी, ही रोजने त्याने आपली भक्ती केली. आंब्याचा जो ओम अँटीजन बीजाणुकण जीव एका केसाचे 1 कोटी भागातला एक अंश आहे, एक भाग आहे, इतका सूक्ष्म आहे. त्याची वाढ आंब्यासारखी
आंब्याच्या कोयमध्ये हा जीवाणू आहे, बीजकण आहे. त्याची वाढ मोठा वृक्ष होऊन त्याला आंबे येतात. वडाचं बी किती छोटं आहे, त्याच्यामध्ये ओम अँटीजन बीजाणू कण म्हणजे जीव आहे, आणि तो वडाचा वृक्ष किती मोठा होतो याचा विचार आपण करायला पाहिजे. तशा प्रकारचे आपण जेव्हा भक्ती करू, वेद मंत्रामधले गायत्री मंत्र जपणे, त्याच्याशिवाय ह्या तत्वज्ञानाची वाढ होत नाही. मग ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. असा मंत्र येतो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् असा ओघटात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् हा ये रक्तगटात. ओम भास्कराय विद्महे सूर्यनारायणाय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात् हा मंत्र बी रक्तगटामध्ये. असं म्हणायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला पूर्ण प्रगती होईल. आता आपल्याला कुठलाच मंत्र येतो आणि एकच मंत्र येतो. ओम भुवं भुवं स्वं अहं तनवं तपं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तो आपला जो जीवाणू आहे, जीवाणू कण आहे, त्या मंत्राचा जो छंद आणि स्वर यांच्या घुसळाने, एकमेकांच्या स्पर्शाने, संरक्षणाने आपला जो जीवाणू कण आहे, जीव, तो विशाल वाढतो, विश्वरूपासारखा वाढतो. मग आपला पूर्ण विकास होतो. आता आपण ज्वारी घेऊ. ज्वारीचं एक दाण आहे आणि त्याच्यामध्ये बीजाणू कण जीव आहे. जेव्हा ते ज्वारी लावू तेव्हा ते 6-7 कांड्या गेली, मग पुढे त्याला कणीस येत. आणि त्या कणसामध्ये पहिला की दाण लावला होता आपण एक, तर ते कणीस मोठं होणार, त्या कणिसामध्ये हजारो दाणे येणार. हा चमत्कार आहे. हा बीजाणू चमत्कार आहे, जीवाणू कण चमत्कार आहे. तसं आपल्या मेंदूमध्ये आहे 10,000 कोटी जीवपेशी असून त्या जीवपेशींचा आकार शंकाकृती आहे. आणि त्या शंकाकृती जीवपेशी ज्या आहेत, जसं ज्वारीच्या भोंड्यामध्ये कणसात भोंडी आहेत, त्या भोंड्यात दाणा तयार होतो, तसे आपल्या 10,000 कोटी ज्या जीवपेशी आहेत, त्या सगळ्या पेशीमध्ये दैवी कण प्रगट होतात. आणि मग आपलं अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहृता दशांगला आपला जो मूळ परमेश्वर आहे त्याचं दर्शन होतं. ही अति ब्रह्मविद्या अत्यंत गुह्य विद्या आहे. जो रोज सोमरस पेईन त्याला याचा फायदा होईल, संरक्षण होईल. आपलं संरक्षण व्हायचं म्हणजे आपल्याला एका ज्वारीचे हजारो दाणे येतील, तो आपलं संरक्षण होईल. काही दाणे आपण ठेवू, बाकीचे खाऊ, म्हणजे आपण जगू शकलो. अशा दृष्टीने हे सोमरस जो आहे पेतोय, तो आपल्या शरीरामध्ये जी दैवी शक्ती प्रगट होते त्याचा आपला स्वानुभव येतो, अमृत प्रगट होतं. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला सोमरस पेल्यावर काय होतं बा. आता थोडक्यात सांगतो की तुम्ही मटकी भिजू घातली, त्याची आधी तपासणी केली मेली डॉक्टरकडं, डॉक्टरने पिष्टमय पदार्थ आहे. पण जेव्हा तुम्ही भिजू घातल्यानंतर त्याला कोंब आला, त्याच मटकीला तपासल्या पुन्हा डॉक्टर आपण नेली प्रयोगशाळेत, तर त्यांनी सांगितलं आपल्याला हिचं रूपांतर आता जीवनसत्वात झाले असून हे मानवाच्या जीवनाचं कल्याण करणारे आहे. तशा प्रकारचं आपला जो जीवाणू आहे त्याचं रूपांतर परमात्म्यामध्ये होतं भक्ती मार्ग केल्यानंतर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण त्याचा सोमरस पितो, त्या सोमरसाचं रूपांतर अमृतामध्ये होतं.
जसं मटकीचं रूपांतर ही जीवनसत्वात झालं, तसं सोमरसाचं रूपांतर अमृतामध्ये होतं. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून सोमरस हा जो आहे महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी देवांनी प्यायला सुरुवात केली. स्वर्गात अमृत, पृथ्वीवर सोमरस प्यायचं. आणि हे पेल्यानंतर त्यांना जीवन सुख शांती मिळते. मग आपल्याला आता या ठिकाणी संरक्षण किती मिळते ते सांगितले. सामर्थ्य आणि संरक्षण दोन गोष्टी सांगितले. आपल्या अंगात किती सामर्थ्य आलेलं आहे, जेव्हा आपण 4 नंबरचा व्होल्टेज पाहू, तो जर 10 mm आला असेल तर आपल्या शरीरामध्ये 100% सामर्थ्य आलेलं आहे आणि 100% आपलं जीवन सुरक्षित आहे, संरक्षण होणार आहे. तो 4 नंबरचा व्होल्टेज ब्रेछंद मानधन स्वराचा जर 5 mm आला तर 50% आपलं सामर्थ्य आणि 50% संरक्षण होणार आहे आणि 50% आपल्यामध्ये धोका त्रास होणार आहे. म्हणजे अशा दृष्टीने आपल्या जीवनामध्ये काळीगामच्या परिणाम होऊन आपल्याला कळते. म्हणजे आपण जे आहार घेतोय त्याचा आपल्याला जीवनात धोका किती आहे, सुख किती आहे पाहतो. तो 4 नंबरचा काळीगाम आधी कोणी आला, कधी शांती मिळणार, पुन्हा दुःख होणार, पुन्हा सुख मिळणार, पुन्हा दुःख होणार. आणि तो निगेटिव्ह आला, पूर्ण दुःख सुख मिळू शकत नाही. कारण संरक्षण आणि सामर्थ्य हे दोन गोष्टी सोमरसात आपल्याला मिळतात. सामर्थ्य म्हणजे संपूर्ण जग जिंकण्याचं सामर्थ्य आपलं देण्याकरता आपला 4 नंबरचा व्होल्टेज 6 mm ते 10 mm असला पाहिजे. म्हणजे आपलं सामर्थ्य प्राप्त होईल, आपलं स्वतःचं संरक्षण होईल. कोरोनासारखे जे रोग येतात ते आपल्याला चिकटणार नाही, प्रतिकारशक्ती वाढते. तर अशा दृष्टीने हे या ठिकाणी हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये हे वेद आहेत, वेदामध्ये माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी पराक्रम, लढाईमध्ये जय मिळवणे असे याच्यात सांगितलेलं आहे. युद्धासाठी आम्हाला पराक्रमी बनव. मग आता या ठिकाणी आपला 4 नंबरचा व्होल्टेज आहे आणि सैनिकाचा जर 4 नंबरचा व्होल्टेज 10 mm असेल किंवा 6 mm तर सैनिकचं पूर्ण संरक्षण होईल आणि पुढचा शत्रूला तो मारू शकतो, शत्रूला पळून लावू शकतो. म्हणजे त्याच्या अंगात पराक्रमी शक्ती होऊ शकते. तोच व्होल्टेज जर 5 mm आला तर शत्रूतून आपली लढाई होणार सामने. त्यामुळे आपल्याला जय मिळणे मुश्किल आहे. आणि तोच निगेटिव्ह आला तर आपण शत्रूला तडक्यात सापडून आपलं काय होईल ते सांगता येत नाही. तेव्हा पराक्रम करण्याकरता किंवा जगात विजय मिळवण्याकरता सोमरस रोज पेला पाहिजे. त्याचं रूपांतर अमृतात झालं पाहिजे आणि अमृतात झाल्यानंतर मग आपल्या ईश्वर प्राप्ती होते. गवळण म्हणे गवळणीला चलत अमृत मंथने स्वरदत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाऊ परमधामाला. पंढरीचा राजा पांडुरंग इथे झाला म्हणे गवळण, देवांना देतो अमृत राक्षसांना देतो मदिरा. ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला, काशेश्वर दत्त म्हणे शिरूरामृत गवळणी, शिरूरामृत गवळणी. गवळण म्हणे गवळणीला चलत अमृत मंथने स्वरदत्ताला, अमृत पिऊ अमर हो जाऊ परमधामाला. आता या ठिकाणी सोमरस प्यायचा, फळ खायची, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हे सोमरसामध्ये येणारी घटक आहेत. याचा आपण सतत उपयोग केला पाहिजे. माझ्याकडे आता काही स्त्रियाला म्हणले महाराज यांना संतच होत नाही. मी म्हणलं मोळ्याचे मटके खा आणि या.
मग त्या स्त्रिया आनंदात उड्या मारत मारत घरी गेल्या. तिघीजणी होत्या. तिघींनी आंब्यांचे मोड आणत चालू केले. एकीने मोड चांगले आणून खाल्ले, दुसरीने चांगले मध्यम खाल्ले, तिसरीने पण मोड आणले नाही, त्याला खाल्ले नाही, खाल्ले भरपूर, झाले त्यांना संतती. ज्या स्त्रीच्या मटकीच्या कोंबाची लांबी 10 mm होती, तिला जे मुलं झालं ते बुद्धिमान, हुशार, तरतरीत, चल्लाक असं जन्माला आलं. दुसरी जी स्त्री होती तिच्या माड्याच्या मटकीची लांबी 5 mm होती, ते पोरगा अर्धवट चांगला अर्धवट वेळा असं जन्माला आलं. आणि तिसरं जे होते मटकीच खाल्ली नुसती, त्याला कोंब आले नाहीत. तर तिला झालेली संतती ती मुडदूस किंवा रोगटग्रस्त आणि त्या काचेत ठेवावी लागली. कारण का तर आर जो आहे व्होल्टेज जे शरीरातले त्या स्त्रीचे ते व्यवस्थित वाढले नव्हते. मग आम्हाला असे का संतती झाले, आमचा जीव कोपला, करणी केली, भानुमती, जादू, काळीविद्या आली. मग ते भांडण आम्ही डॉक्टरकडे नेलो. मग डॉक्टर म्हणलं, मग साहेब यांचे काळडीगाम काढून दाखवा. काढले, पहिलीचे काळडीगाम 6 बटणं 10 mm होती, त्यामुळे तिला उत्तम संतती झाली. दुसरीचं काळडीगाम तपासले ते 5 mm निघाले, म्हणून तिला 50% असणारी संतती झाली. तिसरं काळडीगाम काढले 2-3 mm निघाले, म्हणून तिला ती रोगीट संतती झाली. म्हणजे इतकी परिस्थिती तुम्हाला आता प्रत्यक्ष पाहता येईल. ही होऊ नये म्हणून तुम्ही रक्तगटावरून मंत्र म्हणा, ये बिला गणपतीची सेवा करा, ओला विष्णू सेवा करा, येला शंकराची सेवा करा, बिला सूर्याग्नी सेवा करा. आणि मग आपला जो ओम अँटीजन आहे, बीजाणू कण जीव, त्याची जेव्हा आपल्या शरीरामध्ये 10 mm इतकी वाढ होईल, तेव्हा तुम्हाला होणारी संतती देव अवतारिक आणि चांगली होते ही लक्षात ठेवा. बघा अंदाज श्रद्धा ठेवून इकडे तिकडे पळू नका. या बायाच्या पाया पड, त्या भावाच्या पाया पड, आयुष्य फुकट घालू नका. डॉक्टर जा, लगेच व्होल्टेज तपासा, सोमरस प्या किंवा डॉक्टरी औषध घ्या आणि तुमचे काळडीगाम सुधारा. म्हणजे तुम्हाला होणारी संतती ही देव अवतारिक संतती होईल, तशी होणार नाही. याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, जगायची गरज आहे आज. म्हणून आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्मामध्ये अमृत पिणे पहिल्या जन्मात, आणि ह्या जन्मात अमृत पिण्याकरता वेद मंत्र सहाय्य घ्यावं लागेल. तेव्हा आपल्या शरीरामध्ये अमृत प्राप्त होऊन मग आपण अमृत पिऊ. सनातन विश्व धर्म अशा दृष्टा विशाल धर्म, अमर धर्म आहे. याचा कधी नाश होत नाही, याचा कोणी नाश करू शकत नाही. आणि हिंदू जो आहे हा स्वयं प्रगट होणार आहे. आणि त्यामुळं त्याच्या शरीरात जन्म अगोदर ओम अँटीजन, जन्म आल्यानंतर त्याच्या शरीरात ओम अँटीजन, आणि तेव्हा जो मोठा व्हायला लागतो तेव्हा ओम अँटीजनची वाढ होऊन त्याचं अमृत तयार होतं. अशा दृष्टीने हा सनातन आपला धर्म आहे, हिंदू धर्म, त्याची जोपासना करा. अमृत प्यायले जे ऋषीमुनी आहेत, विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायछन स्वरा, ओम भूर्भुवः स्वहा, ओम भूम भुवं स्वं महं जनं तपां सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अशा दृष्टीने सगळं आहे. तशाच प्रकारचे शाळेतल्या मुलांची बुद्धी, माणसांची बुद्धी, मोडाचं धान्य खाल्लं किती दिवस होणार. जेव्हा 6 मडे मग खाता तुम्ही मोडाचं धान्य, तेव्हा तुमचा व्होल्टेज काळडीगाम 6 ते 10 mm आल्यानंतर तुम्हाला 100% बुद्धी मुलांना, तुमच्या घरातल्या सर्वांना राहते. 5 mm आलं 50%, आणि खाली असल्यावर 0%. म्हणजे अगदी प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही तपासून पाहू शकता. डॉक्टर सल्ला लगेच घ्या, बुद्धी तपासा, सोमरस प्या किंवा डॉक्टरचे औषध घेऊन तुमची प्रगती करा. आणि या ठिकाणी जेव्हा 6 ते 10 mm आपलं काळडीगाम येईल, तेव्हा आपलं धर्मविद्या जिंकतो, धर्मविद्येचा आपला जय होतो. आणि जेव्हा आपलं 5 mm येतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये
अणुयुद्ध, ऑक्सिजन न देणारे जीवाणू, गॅमा आणि बॅटा किरण, अजून काय वाकले तिकडे सगळे शरीरात घुसून आपल्या शरीरावर आजार सोडित नाही. म्हणजे या ठिकाणी अणुबॉम्बचं युद्ध आपल्या शरीरात सुरू झालेलं आहे. ते हटवण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे आणि आपला कार्डिगाम 10 MM आणला पाहिजे. म्हणजे आपला अणुबॉम्बच्या युद्धाचा पराजय झाला आणि आपला धार्मिक युद्धाचा जय झाला. ओम श्री अमृतमंथनेश्वर कलियुग महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.